जाऊ आपण 5-10 सेकंदात जाऊ लाईव्ह. सुरू करा आपण. नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लाईव्ह आहोत आता. नमस्कार रोहन प्रकाश, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजचा हा जो फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आहे तो रोहन प्रकाशांचा गपशप दिलसे हा उपक्रम आणि पाषाणकर टूर्सचा ट्रॅव्हल टेल्स हा उपक्रम, या दोन्ही उपक्रमांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आपण इथे सादर करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचं, आजच्या दिवसाचं एक अत्यंत वैशिष्ट्य आहे ते सुरुवातीला मी सांगते. आज आहे आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन, इंटरनॅशनल एव्हरेस्ट डे. आणि या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत निष्णात गिर्यारोहक, कुशल मॅनेजर आणि रोहनच्या परिवारामधले लेखक उमेश झिरपे. रोहन प्रकाशांनी त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. पर्वतपुत्र शेर्पा, दुसरं पुस्तक आहे मुलांसाठी गिर्यारोहण, आणि तिसरं पुस्तक आहे मुलांसाठी पण त्यांच्याशी करणार आहोत की प्रामुख्याने शेर्पा, पर्वतपुत्र शेर्पा या पुस्तकाच्या अनुषंगाने. उमेशजी, तुमचं मनापासून स्वागत या फेसबुक लाईव्ह मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार नीताताई. नमस्कार. तुम्हाला सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिनाच्या शुभेच्छा मी देते. हो, धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि सगळ्यात प्रथम तर नीताताई, मी सुरुवातीलाच मला रोहन प्रकाशनचे विशेषतः रोहन चंपानरकर, तुमची सगळी टीम आणि पाषाणकर टूर आणि ट्रॅव्हल टेल्सचे मी मनापासून आभार मानतो, या ठिकाणी व्यक्त करतो. आज या कार्यक्रमामध्ये गपशप दिलसे यामध्ये तुम्ही मला आमंत्रित केलंय. आणि खरंच आजचा दिवस आम्हा सगळ्या गिर्यारोहकांसाठी खरंच खूप वेगळा आहे. जसं मागाशी तुम्ही उल्लेख केला तर 29 मे हा एव्हरेस्ट दिन म्हणून जगभर साजरा होतो. म्हणजे तब्बल 67 वर्षांपूर्वी याच दिवशी 29 मे 1953 रोजी जगातील सर्वोच्च शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट वरती मानवाचं पहिलं पाऊल पडलं. आणि ते सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्या रूपाने. आणि गिर्यारोहणामध्ये एक विश्वविक्रम झाला. आणि असं झालं की मानवाच्या परमोच्च साहसाचा तो क्षण होता, असं म्हणलं तर ते वावगं नाही. आणि त्यानंतर दरवर्षी हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात जगभर साजरा केला जातो. म्हणजे काठमांडूला तर अक्षरशः आज खूप मोठे विविध कार्यक्रम होतात. पण या सध्याच्या लॉकडाऊनच्या आणि या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये आज अशा प्रकारचे तर कुठे कार्यक्रम नाहीच आहेत शक्य. पण अनेक गिर्यारोहक, अनेक साहसप्रेमी मंडळी हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतायत, आनंद घेत आहेत त्याचा. समाज माध्यमातून अनेक त्याच्यासाठी उपक्रम चालू आहेत. आणि मला वाटतं रोहन प्रकाशांनी आज हा जो या दिवसाचा औचित्य साधून उपक्रम घेतला आहे. आणि तो माझं जे पुस्तक आहे पर्वतपुत्र शेर्पा, कारण हिमालय किंवा गिर्यारोहण आणि शेर्पा यांचं जे नातं आहे ते अतूट आहे. तर मी सुरुवातीलाच तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आजच्या एव्हरेस्ट दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद उमेशजी. आपल्या वाचकांना आता हा जो फेसबुक लाईव्ह कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांना मी तुमची थोडक्यात ओळख करून देते. वास्तविक कुठलीही गिर्यारोहण मोहीम जेव्हा त्याच्याविषयी वर्तमानपत्रातून किंवा इतर प्रसार माध्यमातून आम्ही वाचत असतो तेव्हा तुमचं नाव आम्ही नेहमीच वाचत असतो. तरीही प्रेक्षकांसाठी, आपल्या वाचकांसाठी मी आपली ओळख करून देते. उमेशजी स्वतः निष्णात गिर्यारोहक आहेत आणि जवळपास 40 वर्षांचा त्यांचा गिर्यारोहणाचा अनुभव आहे. 50हून अधिक हिमालयीन मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे 7 अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेते ही त्यांची महत्वाची कामगिरी आहे. आणि ही कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय आहेत. अनेक त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अष्टहजारी शिखर गिरीप्रेमीच्या सदस्यांनी सर केलेली आहेत. त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे, माउंट लोत्से, माउंट मक्कालू, माउंट चो ओयू, माउंट धोलागिरी, माउंट मनासलू, माउंट कांचनजंगा अशा शिखरांचा समावेश आहे. आणि अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक सगळी शिखरं आहेत.
आणि गिरीप्रेमींनी ती यशस्वीपणे पादाक्रांत केलेली आहेत. त्यांनी स्वतः 19,600 फुटांवरचं माउंट थेलूवर एकट्याने चढाई केलेली आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते स्वतः उत्तम लेखक आहेत आणि वक्ते सुद्धा आहेत. त्यांच्याशी संवाद आपण सुरू करूया. उमेशजी, पहिल्यांदाच मला म्हणजे तुम्ही आता एव्हरेस्ट दिनाचं महत्त्व सांगितलं, तर त्याच अनुषंगाने थोडासा मी प्रश्न विचारते. कारण शेर्पा पर्वतपुत्र शेर्पा हे पुस्तकाचं जेव्हा काम सुरू होतं, तेव्हा शेर्पांशी असलेलं तुमचं इतकं सौहार्दाचं नातं आम्ही सुद्धा अनुभवत होतो, की नेपाळमध्ये शेर्पांच्या घराघरांमध्ये तुम्ही खूप लाडके आहात. तुमचं आणि त्यांचं नातं उत्तमपणे जुळलेलं आहे. तर थोडंसं ह्या सगळ्या तुमच्या शेर्पा कम्युनिटीशी असलेल्या नात्याबद्दल सुरुवातीला सांगा. तर खरं आहे की शेर्पा हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याचं कारण असं झालं की जेव्हापासून मी गिर्यारोहण करायला लागलो, त्यानंतर हिमालयात ज्यावेळेस माझी पहिली मोहीम झाली, त्याच वेळेस खरं तर 1986 मध्ये माझी पहिली हिमालयन मोहीम झाली आणि माझा या शेर्पांशी जवळून संबंध आला. सगळ्यात महत्वाचं काय की गिर्यारोहण हा एक असा वेगळा खेळ आहे, धाडसी खेळ आहे, की ज्यामध्ये आम्ही पर्वतांवरती एखाद्या मोहिमेसाठी असतो. त्यावेळेस आमच्या बरोबरचे सगळे जे काही सोबती असतात आमचं एक इतकं अतूट नातं होतं की ते आमच्या कुटुंबाचे सभासद किंवा आम्ही त्यांच्या कुटुंबाचे सभासद कधी होऊन जातो ते कळतच नाही. आणि मग ते नुसतं पर्वत चढाईपुरती सीमित नसतं. तर आम्ही 30 दिवस, 50 दिवस, 60 दिवस एकत्र ज्यावेळेस पर्वतांवरती असतो, तेव्हा सगळ्या सुखदुःखाची वाटेकरी आम्ही होतो. कितीतरी कठीण प्रसंग येतात, कितीतरी आनंदाचे क्षण येतात आणि सगळे ते आम्ही त्याचे वाटेकरी असतो. त्यामुळे हे जे काय नातं माझं शेर्पांबरोबर झालं ते इतकं पुढे वृद्धिंगत होत गेलं की गेल्या 25-30 वर्षात इतके विविध शेर्पा मला भेटले आणि माझ्या आयुष्यात आले किंवा माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेले. आणि त्यानंतर असं मला वाटायला लागलं की अरे या लोकांबरोबर मी अधिकाधिक जाणून घ्यायला लागलो. म्हणजे असं झालं की माझी मोहीम म्हणजे मी फक्त मोहिमेसाठी जायचो नाही, तर मग मोहिमेबरोबर मी या लोकांशी बोलायला लागलो, त्यांना जाणून घ्यायला लागलो. माझी मोहीम संपली की मी त्यांना घरी जाऊन भेटायचो, बाकीचं त्यांच्या सगळ्या गोष्टी जवळून पाहायला लागलो. आणि मग त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की खरं तर एवढा लहान हा समाज आहे. म्हणजे जगभरातल्या शेर्पांची जर लोकसंख्या बघितली तर ती तुलनेने इतकी कमी आहे. ती इतक्या लहान जमातीतली ही लोकं. पण ह्या लोकांमध्ये सुद्धा विलक्षण वेगळी व्यक्तिमत्व मला पाहायला मिळाली. म्हणजे माझ्या आयुष्यात एक 15 ते 20 शेर्पा असे आले, की ज्यांची गिर्यारोहणातली कामगिरी तर उत्तुंग आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं जे काही योगदान आहे, त्यांनी मला अचंबित केलं. आणि मग मला कुठेतरी वाटायला लागलं, की हे सगळं आपण जर लिहिलं आणि हे जर वाचकांपर्यंत पोहोचवलं, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी इतरांसाठी खूप इन्स्पायरिंग होतील. आणि मग एकदा रोहनजींचा माझा एका कार्यक्रमामध्ये परिचय झाला आणि मग त्यावेळेस मी त्यांना हा विचार बोलून दाखवला आणि त्यांनी तो इतका लगेच त्याला होकार दिला. म्हणजे खरं तर त्यापूर्वी माझी त्यांची ओळख नव्हती. पण त्यांनी इतक्याच त्यांना तो म्हणजे कुठली गोष्ट मी ते नंतर पाहिलं, की त्यांना एखादी गोष्ट जर त्यांना पटली, तर ते अगदी स्पॉन्टेनियसली त्याला लगेच त्याच्यासाठी होकार देतात. आणि मग आमची कालांतराने सगळ्या मीटिंग झाल्या ऑफिसमध्ये. प्रदीपजी पण त्या ठिकाणी होते आणि त्यांनी हा विषय लगेच घेतला आणि मग ते पुस्तक सुरू झालं. ओके. आपल्या या फेसबुक लाईव्ह मध्ये अनेक लोक सहभागी होतात. एका विशेष व्यक्तीचा मात्र मी इथे जरूर उल्लेख करणार आहे. नेपाळहून बाबू शेर्पा सहभागी झालेले आहेत आपल्या या डिस्कशन मध्ये. वेलकम खूप छान. बाबू शेर्पा, आपका बहुत बहुत स्वागत है. थोडस मला तुमच्या गिर्यारोहणाचा अनुभव आतापर्यंतचा आणि शेर्पांच्या विषयीचं पुस्तक लेखन याच्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय की इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर हे पुस्तक लिहावं असं तुमच्या मनामध्ये आलं. पण ह्या पुस्तकामध्ये फक्त गिर्यारोहण आणि शेर्पा असं माहिती मिळत नाही आपल्याला. तर शेर्पांच्या अगदी मुळापासून म्हणजे हे लोक कुठून आले, कसे सेटल झाले आणि गिर्यारोहण हा त्यांनी व्यवसाय म्हणून कसा स्वीकारला आणि आता नवीन काळाप्रमाणे ते कसे बदल करत आहेत आपल्या व्यवसायामध्ये, ही सगळी माहिती अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने आलेली आहे. या पुस्तकाची पूर्वतयारी तुमची कशी होत होती? कारण इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तर थोडी माहिती तुम्ही गोळा करत होतात की पुस्तकाच्या निमित्ताने नव्याने काही तुम्ही अभ्यास केला त्या सगळ्याचा? अगदी खरं आहे नीताताई, की माझी खरं तर गिर्यारोहणातली सुरुवातच मी शालेय जीवनात असताना झाली. मी पुण्यातल्या महाराष्ट्र मंडळ शाळेत होतो अच्छा. आणि 1978 साली मला हिमालयात जाण्याचा म्हणजे पहिला योग आला. मी त्यावेळेस 8वीत होतो
आणि गढवाल हिमालयातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या ठिकाणी एक 100 किलोमीटरच्या ट्रेकमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं. आणि मग तिथून पुढे हा जो काही प्रवास सुरू झाला, मग मी कॉलेजमध्ये गेलो. आमचा एक ग्रुप होता. आम्ही ट्रेकिंग करत होतो आणि मग त्याच्यानंतर गिर्यारोहणातले बेसिक माउंटेन कोर्स, ॲडव्हान्स माउंटेन कोर्स सगळे केले. आणि पुण्यातल्या युथ हॉस्टेल्स असोसिएशन म्हणजे वायएचएच्या पुणे युनिटचा मी सभासद झालो. तिथून माझं रॉक क्लाइम्बिंग प्रस्तारोहण सुरू झालं. माझाच मित्र आणि माझा सिनियर आहे श्याम लंके, त्यांनी मला खूप त्या रॉक क्लाइम्बिंगचे धडे त्याच्याकडून मी गिरवले. अविनाश फौजदार ज्याला मी गुरुस्थानी मानतो, त्याच्या बोटाला धरून मी रॉक क्लाइम्बिंग शिकलो आणि संजय डोईफोडे सारखे मित्र मला मिळाले. आणि पुढे रॉक क्लाइम्बिंग करत करत असताना मला हिमालयाचे वेध लागले आणि 1986 साली मगाशी म्हटलं तशी माझी पहिली मोहीम झाली. आणि नंतर या मोहिमेपासून जी सुरुवात झाली आणि त्याच वेळेस तिथं एक खूप चांगला योग आला की 86 साली एक घटना घडली की ज्याच्यामुळं माझं पुण्यातल्या गिरीप्रेमी या प्रसिद्ध संस्थेमध्ये मला प्रवेश मिळाला असं मी म्हणेन. आनंद पांदे, उषप्रभू पागे यासारख्या पुण्यात ज्येष्ठ गिर्यारोहकांनी सुरू केलेली ही संस्था, पांदे सरांचं मार्गदर्शन मी यापूर्वी घेत होतो. आणि एका घटनेमुळे मी तिथं गेलो आणि मी गिरीप्रेमीत जॉईन झालो आणि तेव्हापासून जो काही पुढे गिर्यारोहणाचा सगळा मोहिमांचा प्रवास सुरू झाला तो विलक्षण आहे. तो अगदी 2012च्या एव्हरेस्ट नंतर आणि आत्ताच्या अष्टहजारी मोहिमेपर्यंत चालू आहे. पण या 40 वर्षांमध्ये मी अनेक शेर्पा जवळून पाहिले. त्यांच्या अनेक गोष्टी मला माहिती झाल्या. माझे कितीतरी मित्र झाले. बाबू शेर्पा आता इथं आहे, त्याचं पण मी मुद्दाम सांगणार आहे. आणि हे सगळे शेर्पा माझ्या घरी पण पुण्यात येऊन गेले. कितीतरी शेर्पांच्या घरी मी जाऊन राहिलो. आणि मग याच्यातून जेव्हा मी या सगळ्यांना जवळून पाहिल्यावर मगाशी मी सांगितलं असं, काय झालं की हे शेर्पा मला भेटलेले शेर्पा हे सगळे गिर्यारोहणातली दादा मंडळी आहेतच. पण त्याच्या पलीकडं काही शेर्पांचं मी पाहिलं की त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये जी काही उत्तुंग झेप घेतली. मग ते समाजसेवेत असेल, लखपा फुटी सारखी जी शेर्पा आहे, की जी पहिली महिला शेर्पा जी साहित्यिक आहे, तिची जेव्हा माझ्याशी तिच्याशी जेव्हा मी गप्पा मारल्या, तिने केलेलं कार्य पाहिलं, त्यावेळी मी अचंबित झालो. म्हणजे बाबू शेर्पा आता जे आले, तर ते बाबू शेर्पांचे ते रिलेटिव्हच आहेत. आणि मग हे सगळे जेव्हा शेर्पा असे मी जवळून पाहायला लागलो. वांगचू शेर्पा ज्याच्याबरोबर मी जवळजवळ 7 मोहिमा त्यांच्या पीक प्रमोशन कंपनी बरोबर केल्या. आणि हा माणूस गिर्यारोहक तर महान होताच. म्हणजे 2 वेळा त्यांनी एव्हरेस्टवर चढाई केली, इतक्या अवघड मार्गातून केली. पण त्याच्यापुढं त्यांनी जे केलेलं सामाजिक काम आहे, म्हणजे वांगचू शेर्पासारखा दुसरी शिकलेला माणूस करोडो रुपयाची एजन्सी सुरू करतो आणि त्या पलीकडे आपल्या गावातल्या शाळेमध्ये शाळा सुरू होण्यासाठी धडपडतो आणि ते काय त्याचं सगळं पाहिल्यावर खरंच मला असं वाटायला लागलं की नाही आपण हे कुठे लिहिलं पाहिजे. आणि मग सुरू झालं. पण असं नाही झालं की ते पुस्तक काही अगदी लगेच घडलं असं नाही. नितताई मी याच्यावरती 5-6 वर्ष काम करतो. प्रत्येक वेळेस मी थोडी टिपणं करत होतो. आणि बाबू शेर्पा जे आता आहेत त्यांनी पण मला खूप मदत केली या सगळ्या लोकांबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी. त्यांच्या घरी जायचो, त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेतो. मग जवळजवळ मी नेपाळ वर्षातून 2दा आतापर्यंत गेलोय. मी जवळजवळ माझं नेपाळमधल्या ज्या काही भेटी आहेत त्या आतापर्यंत मी एक 30-32 वेळा तर नेपाळ जाऊन आलो आणि प्रत्येक भेटीत मी वेगवेगळ्या शेर्पांना भेटलोय. आणि मग त्या शेर्पांना भेटल्यावर नंतर मी ती सगळी टिपणं काढली. आणि मग ह्याचं सगळ्याचं संकलन करून मी ते रोहनजींना दाखवलं आणि मग त्यांना मी सांगितलं असं असं आपण करूयात. त्यामध्ये मला वाटतं संपादकीय मंडळामध्ये तुम्ही सगळे सुद्धा होता आणि मग ते पुस्तक सुरू झालं. अशा प्रकारे सुरुवात झाली. पण ते नेमके शेर्पा काय किंवा त्याच्यासाठी त्यांचं काय सांगायचं होतं मला, तर हे थोडं सांगताना मी थोडंसं या काही याचा आधार घेईल. आणि तो आधार असा आहे की म्हणजे आपण हा जो फोटो पाहतोय की हा आपल्या पर्वतपुत्र शेर्पाचा कव्हर पेजचाच फोटो आहे. हे शेर्पा आहेत ना, म्हणजे गिर्यारोहण किंवा हिमालयातल्या मोहिमांचा इतिहास जर पाहिला आपण, तर मानवाकडून हिमालयातल्या मोहिमांवरती चढाया सुरू झाल्या हा खूप जुना इतिहास आहे. म्हणजे अगदी 1920-21च्या आधीपासून त्याचे म्हणजे 1800च्या शतकात पण मानवाने वेगवेगळ्या पर्वतांवरती हिमालयात नाही, युरोपमध्ये, आल्प्समध्ये या ठिकाणी मोहिमांची सुरुवात केली होती. आता या हिमालयातल्या मोहिमांमध्ये विशेषतः गिर्यारोहकांना म्हणजे परदेशी गिर्यारोहक त्यावेळेस येत होते. एव्हरेस्टवरती चढाई ब्रिटिश गिर्यारोहकांनी अगदी 20-21 पासून केली. आणि त्यावेळेपासून या गिर्यारोहकांना हिमालयातील मोहिमांमध्ये शेर्पा मदत करत असत. म्हणजे तिथलं सामान वाहून नेणं, तंबू लावणं, त्यांच्यासाठी जेवण करणं, वाटेल ती कामं, पडेल ती कामं सगळी ही मंडळी करत. आणि खरं तर यांच्या जीवावरच या सगळ्या मोहिमा उभरत. म्हणजे या शेर्पांना कुली असं म्हणलं जायचं. म्हणजे आता तुम्ही एक फोटोतला या शेर्पाला जर पाहिलं तर त्याच्या पाठीवर 4 सिलेंडर आहेत. या 4 सिलेंडरचं वजनच जवळजवळ 80 किलो असेल. अतिशय कष्टाचं काम करणारी ही एक अतिशय प्रामाणिक अशी ही जमात आहे. आणि त्यांचा जो प्रवास सगळा सुरू झाला
तर तो हा सगळा या कुली म्हणून म्हणजे पोर्टर म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि तिथून तो त्यांचा प्रवास सुरू झाला. आता ही मुळात मंडळी आली कुठून, तर ही मंडळी कुठून आली, कशी मायग्रेट झाली, म्हणजे मंगोलियातनं काही लोकांचं म्हणणं आहे, पण मंगोलियातनं नाही, तिबेटमधून या लोकांचा जो मायग्रेशन सुरू झालं, ते का झालं, कसं झालं, तर ते सगळं मी खरं तर पर्वतपुत्र शेर्पांमध्ये लिहिलंय. अतिशय हो. इंटरेस्टिंग तो आहे सगळा विषय तो पण. हं. ही मंडळी कुठं म्हणजे यांचं नेमकं उगम कुठे आहे आणि हे मग कसे काय नेपाळमध्ये स्थिरावले, की आपल्या भारतातल्या दार्जिलिंगमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात शेर्पा आहेत. तर मगाशी मी म्हणलं तसं यांचं पोटर बसून मग गिर्यारोहणामध्ये वेगवेगळी कामं ही मंडळी करतात. म्हणजे अगदी तुमचं कुकिंगमध्ये, किचनमध्ये सुद्धा शेर्पा तुम्हाला मदत करतात. हं. अति उंचीवरचं सामान नेणं म्हणजे खाली तर बेस कॅम्प पर्यंत नेतातच, पण वरती तुमच्या प्रत्येक कॅम्प पर्यंत तुमचं सगळं सामान, टेंट असेल, ऑक्सिजन असेल, खाणं-पिणं असेल, हे वाहून नेण्याचं काम हे खूप कष्टदायक आहे, पण ही मंडळी करतात. तर ही मंडळी गिर्यारोहकांना मोहिमांमध्ये पदोपदी मदत करतात. म्हणजे तुमच्या बरोबरी सावलीसारखी असतात आणि ही या एक्सपिडिशन मधले लाईफ लाईन आहेत असं आम्ही कायम म्हणतो. अति हं. उंचीवरचं रो फिक्सिंग असेल किंवा हिमालयात वेगवेगळ्या ठिकाणी पर्वतांवरती जेव्हा अपघात होतात, त्या ठिकाणी सुद्धा ही मंडळी मदत करतात. तर अशी ही विलक्षण वेगळी लोकं आहेत आणि या सगळ्यांचं मी अगदी खूप भरभरून या पुस्तकामध्ये लिहिलंय. बरोबर. तर हं. हां, तर ह्याच्यात मला थोडं पुढं यांच्याबद्दल मी जे आधी सांगितलं, की हे सगळं करत असताना मी जी काही व्यक्ती बघितल्या, तर त्यातले एक साधारण 14 कॅरेक्टर्स मी निवडले आणि मी ठरवलं, की ह्यांच्यावरती आपण लिहायचं आणि का लिहायचं? तर मगाशी सांगितलं, की हे सगळ्या त्यांच्या स्टोरीज मला खरंच वाटतं, की या खूप इन्स्पायरिंग आहेत, की इतकं छोटी जमात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे ह्या शेर्पांची जी गावं आहेत, ही जर तुम्ही पाहिली, तर ही 14-15 हजार फुटांच्या वर आहे, जिथं ऑक्सिजनचं प्रमाण हवेतलं कमी आहे. अशा ठिकाणी हे राहतात. त्या ठिकाणी खूप काही साधनं नाहीयेत. तिथली शेती प्रामुख्याने बटाटे किंवा 1-2 गोष्टी तिथं पिकतात. अतिशय खडतर परिस्थिती, स्नोफॉल होत असतो. अशा ठिकाणी राहून ही लोकं त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे मुख्यतः हिमालयातल्या मोहिमांना मदत करणं. मग ते हं. पोर्टर म्हणून, किचन स्टाफ म्हणून, अतिउंचीवरचं भारवाहक म्हणून, शेर्पा गाईड म्हणून अशा वेगवेगळ्या रूपातून ते मदत करत असतात. तर हे करताना मला जे काही वाटलं, की मला जी मी मगाशी म्हणलं, जी काही माझे मित्र, शेर्पा मित्र भेटले, त्यातले काहींचं आत्ता मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे माझा वांगचू शेर्पा, म्हणजे हं. गिरीप्रेमीची जी मोहीम 2012 ची जी उभी राहिली, त्याआधी मी ज्यासाठी वारंवार नेपाळला गेलो, की कुठल्या लोकांबरोबर आपल्याला काम करायचं, कोण शेर्पा आपल्याला मदत करतील. त्यात मला खूप मी भाग्यवान समजतो, की वांगचू सारखा मला गृहस्थ भेटला आणि तो माझा जीवाभावाचा सखा कधी झाला ते मला कळालंच नाही. हं. वांगचू शेर्पा खरंच एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. म्हणजे दुर्दैवानं त्याचं 2015 मध्ये निधन झालं. कॅन्सरच्या आजाराने तो ग्रस्त झाला आणि त्याचं निधन झालं. पण इतका विलक्षण शेर्पा, की दुसरी सुद्धा त्याला करता आली नाही शाळेमध्ये. नेपाळमधल्या सोलू व्हॅलीमध्ये चांगबा म्हणून एक अतिशय छोटं गाव आहे. तर त्या चांगबा गावामध्ये हा वांगचू शेर्पा तिथं राहतो आणि तिथं त्याचा जन्म झाला आणि मग त्यानंतर घरातून हा वांगचू शेर्पा बाहेर पडला. का हं. बाहेर पडला? तर लहानपणी गावामध्ये त्याला शिकायला मिळत नव्हतं. शिक्षणाची प्रचंड आवड होती. पण घरातली बाकीची भावंडं म्हणायची, "तू गुरांमागे जायचं. तू शाळेत गेला तर ही गुरं आम्हाला सांभाळायला लागतात." म्हणून शेवटी घरातनं पळून गेला आणि हा मुलगा काठमांडूत आला. म्हणजे अक्षरशः एक ₹15-20 फक्त हातात घेऊन तो मुलगा काठमांडूत का येतो? एका शेर्पा ट्रॅव्हल कंपनीत नोकरी काय करतो? तिथं पडेल ते काम काय करतो? आणि तिथून तो पीक प्रमोशन या कंपनीचा त्याचा करोडोचा व्यवसाय आहे उलाढालीचा असा मालक बनतो. त्याचा हा अरे वाह! प्रवास आहे ना, हा विलक्षण आहे. म्हणजे हं. धंद्यात तर त्यांनी प्रगती केलीच. म्हणजे एव्हरेस्टची आयमॅक्सची वर्ल्ड फेमस फिल्म जी झाली हं. 1996 मध्ये आयमॅक्स कंपनीने ती फिल्म केली. तर त्या फिल्मचं चित्रीकरणाची सगळी जबाबदारी या वांगचूची होती. डेव्हिड ब्रसेल्स म्हणून एक खूप यूएस मधले अमेरिकन गिर्यारोहक आहे प्रसिद्ध आणि त्या फिल्मचा डायरेक्टर पण आहे. तर तो वांगचूचा मित्र आणि त्यांनी सांगितल्यानंतर वांगचूनी हे काम इतकं वेगळ्या पद्धतीने 35 शेर्पा त्या फिल्मचे कॅमेरा टॉपवर नेत होते आणि वांगचू त्यांचा सरदार होता. हे सगळं तर विलक्षण त्याचं आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे मी त्याला बघितलंय, तो वेगळा वांगचू मी पाहिला आणि तो म्हणजे हं. कुठेही हिमालयात अपघात झाला, तर हा वांगचू शेर्पा रेस्क्यूसाठी जाणार. म्हणजे फक्त त्याच्या क्लायंटसाठी नाही, कुणालाही कुठलाही गिर्यारोहक हिमालयात कुठं अपघात झाला, तर हा वांगचू शेर्पा हेलिकॉप्टर घेणार आणि त्या ठिकाणी त्या अडकलेल्या गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचे पर्वा न करता वाटेल तेवढी धडपड करणार.
चांगबाच्या सारख्या त्याच्या छोट्याशा गावामध्ये त्या व्हॅलीमध्ये एक शाळा असावी आणि स्वतःला शिकता आलं नाही, तर आजूबाजूच्या आपल्या शेर्पा बांधवांच्या मुलांना शिकता यावं यासाठी 350 मुलं राहतील अशी निवासी शाळा त्यांनी तिथं उभी केली. हो. गावामध्ये रस्ते व्हावेत यासाठी सरकारमध्ये तो जायचा, प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांशी भांडायचा, मंत्र्यांना सांगायचा हे रस्ते झाले पाहिजे, त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घ्यायचं. हं, हं. आणि त्याला 2014 मध्ये कॅन्सरने त्याला ग्रासलं आणि त्यानंतर त्यांनी जे काम हाती घेतलं होतं ते आता त्याचे बाकीचे आता बाबू शेर्पा आणि त्याची बाकीचे त्याची मुलगी लखपा शेर्पा हे सगळं ते पुढे करतायत. पण त्याचं एक स्वप्न होतं की त्याच्या गावामध्ये एक चांगलं हॉस्पिटल तयार व्हावं आणि त्यासाठी त्यांनी ती जमीन स्वतःची दान केली आणि एक मोठं हॉस्पिटल आणि अमेरिकेतले त्याचे अनेक डॉक्टर मित्र त्याच्यामध्ये सहभागी झाले. हॉस्पिटलसाठी त्यांनी ध्यास घेतला. हा आमची शेवटची त्याच्या ट्रीटमेंटला 8 महिने पुण्यामध्ये होत्या. गिरवीमध्ये आमचे सगळे सहकारी त्याचे खरंच खूप चांगली व्यवस्था पाहत होते. पण दुर्दैवीने त्याचं निधन झालं आणि खरंच एका खूप चांगल्या गिर्यारोहकाला आणि एका खूप महान अशा समाजसेवकाला आम्ही मुकलं असं मला वाटतं. तर या वंशूबद्दल खूप वेगळ्या पद्धतीने त्याची संपूर्ण माहिती मी इथं लिहिली आहे. ती पण याच्यात आहे. तर हो. असेच काही कॅरेक्टर्स आहेत. सोनम शेर्पा आहे. हा सुद्धा माझा एक विलक्षण वेगळा मित्र आहे, की 2008 साली जो फक्त 2 खोल्यांमध्ये राहत होता, हा आज स्वतःचा त्याचा 6 ते 7 करोड रुपयाचा बंगला त्यांनी बांधलाय. कशाच्या जीवावर बांधलाय? तर हा माणूस एव्हरेस्ट हार्डवेअर नावाचा ब्रँड त्यांनी डेव्हलप केला आणि गिर्यारोहणासाठी लागणारे जे काही जॅकेट, स्लिपिंग बॅग, सॅक्स याचं निर्मिती त्यांनी स्वतः सुरू केली काठमांडूमध्ये. कारण अनेक गिर्यारोहकांची पंढरी आहे. अनेक गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी, भटकंतीसाठी, क्लाइम्बिंगसाठी काठमांडू जगभरातून येतात आणि त्यावेळेस हे सगळं लागणारं इक्विपमेंट जे आहे त्याचे वेगवेगळे परदेशी ब्रँड आहेत. तर आपला स्वतःचा एक ब्रँड असावा, इंडिजिनस ब्रँड असावा हा ध्यास घेऊन या माणसाने आणि तो ब्रँड फेमस होण्यासाठी यांनी एव्हरेस्टवरती चढाई केली आणि एव्हरेस्टचं नाव दिलं आणि जे कष्ट केलेत ते मी पाहिलेत आणि तो गिर्यारोहक आज हा बिझनेसमन यशस्वी झालाय. अक्षरशः 7वी शिकलेला, ज्याला अजूनही सोनमला इंग्लिश बोलता येत नाही. हा सोनम आज फक्त काठमांडूमध्ये नाही तर जगातल्या 20-25 देशांमध्ये आपला कारभार करतो. त्याचा व्यवसाय विस्तारलाय. विलक्षण आहे सगळं ते कसं झालं काय अगदी मी जवळून बघितलंय. तर त्याच्यावर पण मी या पुस्तकात लिहिलंय. असाच एक माझा अजून दुसरा मित्र आहे. हा तर मित्र आमचा मार्गदर्शक कामी शेर्पा. केरुम मधल्या गावात छोट्या गावातला हा शेर्पा. ह्याची एव्हरेस्ट 2012च्या गिरप्रेमी मोहिमेमध्ये हा आमचा शेर्पांचा सरदार तर होताच. अतिशय अनुभवी गिर्यारोहक आहे. पण आमच्या मोहिमेमध्ये त्यांनी इतकी अफाट कामगिरी केली, की माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर 9 दिवसांमध्ये 3 वेळा एव्हरेस्टचा माथा गाठला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचा आज हा विक्रम अजून कोणी मोडला नाही. आज कामी शेर्पा केरुमचा शेर्पा जो आहे, हा अमेरिकेमध्ये त्याच्या कुटुंबाबरोबर स्थायिक झालाय. खूप विलक्षण अशी याची सगळी कथा आहे. ती पण मी या पर्वतपुत्र शेर्पामध्ये मांडली आहे. आणि अजून उमेशजी एक हां. उमेशजी, इथेच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्याकडे प्रश्न पण यायला लागलेले. होय. दोन साधारणतः एका आशयाचे प्रश्न आहेत म्हणून मी 2 क्लब करून विचारते. नक्की. अनिकेतनी प्रश्न असा विचारलाय, की पहिल्या तुमच्या माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेचा अनुभव कसा होता? आणि हो. प्रदीपजींनी विचारलंय, की गिर्यारोहण करताना तुम्हाला कधी जीवाला धोका निर्माण झाला आणि शेर्पांनी मदत केली किंवा शेर्पांच्या अनुभवाचा फायदा झाला, असं कधी झालंय का? एखादा अनुभव मला असं ऐकायला आवडेल. नक्की, नक्की. हां. माझी पहिली मोहीम मी मगाशी म्हटलं तसं जी झाली ती हिमाचल प्रदेश मधल्या मनाली भागात झाली. माउंट प्रियदर्शनी म्हणून ते शिखर होतं. हं. त्यावेळेस आपल्याकडे पण आपल्या हिमालयामध्ये पण विविध जमातीची लोक आहेत, जे शेर्पांचं काम करतात. आता त्यांनाही शेर्पा म्हटलं जातं, पण ते शेर्पा नाही आहेत, ते गढवाली आहेत. हिमाचलमध्ये ते हिमाचली आहेत. म्हणजे माझ्याबरोबर जो लोथराम म्हणून जो आमच्या बरोबर गाईड होता, तो लोकल आहे हिमाचलचा, तो शेर्पा नव्हता. पण पहिली माझी भेट जी झाली ती आपल्या भारतामध्येच उत्तर काशीमध्ये. माझा जो बेसिक कोर्सला जो गाईड आणि इन्स्ट्रक्टर होता तो हिमालय शेर्पा आणि सी नोर्बू शेर्पा या शेर्पांबरोबर झाले आणि तिथून मला शेर्पा लोक सगळी माहिती होऊ लागली. आपल्या भारतामध्ये दार्जिलिंगमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात यांची घरं आहेत आणि त्याचं कारण पूर्वी एव्हरेस्टच्या मोहिमांमध्ये परदेशी गिर्यारोहकांना नेपाळमध्ये येण्यासाठी नेपाळच्या राजाकडनं परवानगी नव्हती. कुठल्याही फॉरेनरला नेपाळमध्ये एंट्री करायला पण परवानगी नव्हती. त्यामुळे एव्हरेस्टवरची पूर्ण मोहिमेची तयारी आणि सुरुवात भारतामधून, सिक्कीम मधून, दार्जिलिंग पासून सुरू व्हायची. म्हणजे दार्जिलिंग पासून एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत जायला 2 महिने लागायचे. त्यामुळे सगळे नेपाळमधले शेर्पा, कारण दार्जिलिंग आणि नेपाळ अतिशय क्लोज आहे बॉर्डर. ते सगळे शेर्पा, बरेच शेर्पा उपजीविकेसाठी दार्जिलिंगमध्ये सेटल झालेत नेपाळमधले. तेव्हा खूप मोठी वसाहत आहे.
आता दुसरा जो विचारला तुम्ही, की प्रदीपजींनी विचारलं, की शेर्पांची मदत झाली का? खरंच अनेक वेळा झाली. मी मुद्दाम या ठिकाणी आवर्जून एक प्रसंग सांगतो. 2012च्याच आमच्या एव्हरेस्ट मोहिमेमध्ये एक प्रसंग घडला. 18 मे 2012चा जो दिवस होता. माझी सगळी टीम शेवटच्या टप्प्यात होती. एव्हरेस्टचा जो शेवटचा टप्पा आहे 8,000 मीटर उंचीला साऊथ कोल म्हणतात. त्याला डेथ झोन म्हणलं जातं आणि त्या ठिकाणी एव्हरेस्टचा शेवटचा कॅम्प लागतो. आता तिथून पुढे एव्हरेस्टचं जे शिखर आहे ते 848 मीटर आहे. डेथ झोन इतका असा वेगळा भौगोलिक दृष्ट्या आहे आणि त्याला डेथ झोन यासाठी म्हणलंय कारण 8,000 मीटरवर ज्यावेळेस आपण पोहोचतो तेच तिथली भौगोलिक रचना, त्या ठिकाणचं वातावरण हे खूप वेगळं आहे. त्या ठिकाणी हवेतलं प्राणवायूचं प्रमाण जे आहे ते फक्त 1 ते 2% इतकं आहे, म्हणजे इतकं विरळ आहे. त्या ठिकाणी थंडी जी आहे ती तापमान उणे 40 डिग्री हे कमीत कमी असतं आणि ते -60 पर्यंत जातं. त्या ठिकाणी वारं ताशी 100 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने वर्षभर वाहत असतं. मग अशा ठिकाणी वैद्यकीय शास्त्र म्हणतं, मेडिकल सायन्स म्हणतं, की अशा ठिकाणी कुणी जिवंत राहू शकणार नाही. मग या ठिकाणी पोहोचायचं, तिथून एव्हरेस्टचं शिखर माथा गाठायचं आणि परत खाली यायचं, ह्याला किमान 3 दिवस लागतात. मग प्रश्न असा आहे, की गिर्यारोहक या ठिकाणी जाऊन कसा काय जिवंत राहतो आणि 3 दिवस तो कसा काय तिथे थांबतो? तर हं, त्यासाठी त्या गिर्यारोहकाला कृत्रिम प्राणवायू म्हणजे सप्लिमेंटरी ऑक्सिजनचा सपोर्ट असतो. पण तो काही खूप नसतो. हे पेशंटला आयसीयूत असतो तसा त्याचे 5 सिलेंडर फक्त त्याला 4 ते 5 सिलेंडर असतात. कारण त्या एका सिलेंडरचं वजन 4-4.5 किलो येतं त्याच्या पाठीवर असतं आणि त्याची किंमत तिथं जाईपर्यंत 35,000 झालेली असते. आता तो ऑक्सिजन पण त्याला पुरवायचा असतो. जर काही कारणाने तो ऑक्सिजन संपला किंवा तो बिघडला सिलेंडर, मास बिघडला, तर त्या गिर्यारोहकाचा त्या ठिकाणी 10व्या मिनिटाला मृत्यू नक्की आहे. त्यामुळे त्याला डेथ झोन म्हणलं. तर अशा डेथ झोन मध्ये माझ्या टीम मधले 10 सदस्य होते. शेवटच्या बरं. टप्प्यात त्यांचं समिट पुश चालू होता हं, आणि संध्याकाळी 7 वाजता माझ्या हे कामी शेर्पा सरदारनी सगळ्यांना सांगितलं की आता आपल्याला वरती जायचंय. हं, तुम्ही तयारी चालू करा. थोडं थोडं पाणी प्या. प्रत्येकाला खूप चांगल्या प्रतीचे थर्मास दिले होते. त्यातले 2-2 बोट सगळ्यांनी घेतले आणि हं, अंतिम चढायला सुरुवात केली. अंतिम चढायला सुरुवात केली. पहाटेचा साधारण 1-1:30 वाजला होता आणि सगळे गिर्यारोहक बाल्कनी म्हणून एक ठिकाण आहे त्याच्या आसपास पोहोचले. आता 400 मीटर वर चढून गेल्यावर बाल्कनी जे ठिकाण आहे त्याला नाव बाल्कनी दिलंय कारण एक गिर्यारोहक ज्यावेळेस तिथं पोहोचला त्यावेळेस त्याला तिथून नेपाळ आणि तिबेटचा बराच भाग दिसतो. तेच त्याला सुचलं की आपल्या बाल्कनीत घरात गेलं की कसं सगळं दिसतं म्हणून त्यांनी बाल्कनी नाव दिलंय. त्यामुळे ते तसंच आहे. आता त्या बाल्कनी पाशी पहाटे 1-1:30 वाजता पोहोचताना त्या ठिकाणी आनंदमाई जो माझा गिर्यारोहक आहे टीम मधला तो त्या ठिकाणी पोहोचला आणि तिथं असं झालं की आनंदमाईच्या ऑक्सिजन मास्कमध्ये काहीतरी गडबड झाली आणि तो तिथं थांबला. थांबल्यानंतर तो अस्वस्थ झाला, तो खाली बसला. त्याच्याबरोबर पसांग दावा म्हणून जो शेर्पा होता, त्याला सुरुवातीला असं वाटलं की आनंद दमलाय. म्हणून त्याने आनंदकडे दुर्लक्ष केलं. पण 15-20 मिनिटांनी जेव्हा आनंदनी त्याला खाणाखुणा करून सांगितले, "अरे मला त्रास होतोय." त्यावेळेस त्या शेर्पाच्या लक्षात आलं की आता आनंदला श्वास घेताना त्रास होतोय आणि त्यांनी चेक केलं. त्याच्या लक्षात आलं की याचा ऑक्सिजन मास्क बिघडलाय आणि ते पाहिल्यावर त्या शेर्पाने काय केलं सांगतो नीताताई, त्यांनी स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढला आणि त्यापूर्वी आनंदच्या जवळ गालावर 50 ते 60 वेळा बुक्क्या मारल्या. म्हणजे हं, आनंदचे नंतर गाल जे काळे निळे पडले होते ते 6 महिने त्याच्या गालावरचे वर गेले नव्हते आणि ते याच्यासाठी की हं, त्यावेळेसचा आनंद जर बेशुद्ध पडला असता तर त्याच्या जीवाचं काही खरं नव्हतं. त्याला हं, त्या बेशुद्ध अवस्थेत जाऊ देऊ नये, जागा ठेवण्यासाठी त्यांनी त्याला पहिलं मारलं. त्याला जागं ठेवलं कारण या उंचीवरती आपल्या शरीरातले एक एक व्हायटल ऑर्गन्स कोलॅप्स व्हायला सुरुवात होतात. आणि मग त्यांनी त्याला ऑक्सिजन मास्क लावला. शेर्पा म्हणून त्यांची उपजत त्यांचे एक लंग्स पॉवरफुल आहे. कमी ऑक्सिजनमध्ये ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. हे नॅचरल आहे. आणि त्याला सुद्धा हं. धोका होता. पण त्याने आनंदला सांगितलं, "मी आता खाली जातो. तू हळू खाली ये. तुला मी माझा ऑक्सिजन मास्क दिलाय." आणि तो खाली आला. तुम्हाला सांगतो, आनंदचा हा पुनर्जन्म होता आणि तो केवळ आणि केवळ या शेर्पामुळे होता आणि हे म्हणजे कधीच आम्ही विसरू शकत नाही अशी घटना ती घडली. अगदी खरंय. मला वाटतं तुम्ही पुस्तकातही याचा उल्लेख केलेला आहे, की कितीही नक्की. निष्णात गिर्यारोहक असला, तरी शेवटी एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर जेव्हा शेर्पा काही अंदाज घेऊन आम्हाला सुचवतात, तेव्हा आम्ही त्यांच्या सूचनांचं पालन करतो. पुस्तकातही तुम्ही हे आवर्जून नमूद हो, केलेलं आहे. हो, हो. अ, तर ते आपल्याकडे मगाशी हो, मी फक्त ते पूर्ण करतो मगाचं, हो, की जरूर, मी जरूर. जे शेर्पांबद्दल अजून एक शेर्पाबद्दल फक्त मला आज सांगायचंय. म्हणजे बाकीचे शेर्पा सगळे आहेतच पुस्तकात आणि हं, ते जे शेर्पांबद्दल सांगायचं आहे, तो म्हणजे हा कामे रीता शेर्पा. मला वाटतं हो. आज अख्खं जग या शेर्पाला होतं. 22 वेळा चढाई केल्यानंतर हा माझा मित्र पुण्यात आला होता कांचनगंगा मोहिमेच्या प्रचारासाठी. त्यावेळेस हा फोटो आहे. आणि आजच्या घडीला कामेरीता शेर्पा हा शेर्पा ज्या गावचा आहे ना नामचेच्या जवळ थामे म्हणून गाव आहे.
शेर्पांसाठीची खाण असं म्हणलं तरी चुकीचं नाही, असं त्या गावाचं वर्णन केलं जातं. या थामे गावचा हा रहिवासी कामेरीता शेर्पा आज जगातला लिजंडरी शेर्पा म्हणून ओळखला जातो. 24 वेळा, एकदा नाही दोनदा नाही, तब्बल 24 वेळा एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर हा जाऊन आलाय. एक लिजंडरी माउंटेनियर आहे असा हा शेर्पा. पण तुम्ही ज्याला कधी भेटलात तर अतिशय विनम्र, इतका साधा माणूस आहे की खरंच म्हणजे आम्हाला ह्याला भेटलं आणि त्याला म्हणजे की काय वेगळंच वाटतं सगळं, की इतकं साधा माणूस कसा असू शकतो एवढ्या उंचीवर जाऊन आलेला, एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 24 वेळा. कामेरेता शेर्पा विलक्षण हा माणूस आहे. मागच्याच वर्षी कंचनजंगा मोहिमेच्या 2 वर्षापूर्वी प्रचारासाठी मी त्याला पुण्याला बोलवलं होतं आणि त्यांनी लगेच होकार दिला. आणि आमचे अजून एक शेर्पा मित्र निम्मा शेर्पा, तोही रेकॉर्ड होल्डर शेर्पा आहे, त्याच्याबरोबर हे दोघं पुण्यात आले होते. पुण्यामध्ये अनेक शाळांमध्ये सुद्धा कार्यक्रम झाले आणि पुण्याच्या महापौर मुक्ताताईंच्या हस्ते सगळ्या नागरिकांकडून आपण त्याचं त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला होता. मी मगाशी म्हणलं ते नामचे गाव या ठिकाणी आहे. तर हा असा जो कामेरीता शेर्पा आहे, ह्याच्याबद्दल पण खूप लिहिलंय. तसे अनेक विलक्षण शेर्पा आहेत जे खरंच ज्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, या सगळ्यांचा उल्लेख या पुस्तकात केला. बरोबर. आपल्याला ना कोल्हापूरहून डॉक्टर अमर अडके यांनी एक प्रश्न विचारलाय. आता तुम्ही जी माहिती दिली या संदर्भातच आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळेला एव्हरेस्टवर चढलेल्या सन्माननीय शेर्पा बरोबर आपली कधी मुलाखत झाली आहे का? आणि तो अनुभव कसा होता? होय, आत्ताच मी सांगितलं डॉक्टर, खरंच कामेरीता शेर्पा याला भेटणं, त्याच्याबरोबर बोलणं खूप वेगळं आहे. खूप साधा माणूस आहे. माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जवळजवळ आम्ही 5-6 वेळा नक्की भेटलोय. खूप त्याच्या मी घरी गेलोय. तो आणि त्याचा मुलगा पुण्यात आला होता. गिरिप्रेमीमध्येच ते सगळे राहिले होते आणि खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एक खूप वेगळा माणूस आहे. वेगळा अशा अर्थाने की मी कधी-कधी बघतो की बाकीच्या खेळांकडे मी ज्यावेळी बघतो की क्रिकेटमध्ये असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या खेळामध्ये असेल, की ज्यावेळेस तो खेळाडू एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो, त्यानंतर त्या खेळाडूच्या भोवती जे काही एक वलय प्राप्त होतं त्या खेळाडूला आणि मग त्याला सामान्य त्याच्या चाहत्याला भेटता येत नाही. इतकी अवघड परिस्थिती त्या खेळाडूची होती. असं सगळं काही घडताना मी पाहतो. आणि त्याच वेळेस मी माझ्या या खेळामध्ये ज्यावेळेस कामेरीता सारखी व्यक्तिमत्व अनेक आहेत, त्यांना बघतो आणि त्यावेळेस मी म्हणलं अरे हा म्हणजे मी तुलना करत नाही कुठल्या खेळाची, पण मी म्हणलं अरे हा तर किती उंच ठिकाणी माझ्या खेळात आणि मी मी काय कुणीही शाळेतला छोटा मुलगा सुद्धा कॅमेरेताला भेटून त्याची सही घेऊ शकतो. इतका साधापणा म्हणजे फक्त कॅमेरेताच्या बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत, अनेक थोर गिर्यारोहकांच्या बाबतीत मी हे पाहिलंय. रेनॉल्ड मेसनर, ज्यांना गिर्यारोहणातलं एक जागतं असं म्युझियम म्हणलं जातं. जगातली 14 उंच शिखरं, 14च्या 14 उंच शिखरं अष्टहजारी, पहिल्यांदा ज्या माणसाने यशस्वीरित्या पूर्ण त्याच्यावरती शिखरांवरती चढाई केली आणि ती सुद्धा विदाउट ऑक्सिजन, असा हा ग्रेट गिर्यारोहक जो आमच्या 2013च्या मोहिमेला बेसकॅम्पला आमच्यावर आला, फक्त आला नाही, आमच्यावर बसून ब्रेकफास्ट केला आणि आमच्याशी अशा गप्पा मारत. मला वाटतं हे साधेपण आहे ना, हे गिर्यारोहण शिकवतं. मला वाटतं ती विनम्रता, ते साधेपण हे गिर्यारोहण शिकवतं. आणि म्हणूनच अमरजी, खरंच कधी योग आला तर तुम्ही भेटा. खूप ग्रेट पर्सनॅलिटी आहे कॅमेरेता. ओके. गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेची तुम्ही स्थापना केलेली आहे. आता इथे प्रश्न माझ्या समोर आलाय म्हणून ही ओळख मी तुमची आता मुद्दाम करून दिली. नम्रता पाषाणकर यांनी प्रश्न विचारलाय की हौशी गिर्यारोहकांना हिमालयामध्ये जेव्हा खूप वरती म्हणजे खूप उंचीवरच्या काही एखाद्या ठिकाणावरती जेव्हा गिर्यारोहण केलं जातं, तर हौशी गिर्यारोहकांना तुम्ही काही सल्ला द्याल का किंवा काही टिप्स द्याल का? नाही, खरं आहे की गिर्यारोहण, मी सांगितलं गिर्यारोहण खूप वेगळा असा खेळ आहे. म्हणजे त्याची एक डेफिनेशन, व्याख्या जर आपण करायची म्हणली तर भटकंती, ट्रेकिंग ही सगळी सुरुवात आहे त्याची. अनेक जण ते करू शकतात आणि त्याच्यासाठी काही विशेष ट्रेनिंग लागत नाही. आपण सगळेजण जन्म झाला, आपण चालायला लागलो तेव्हापासून आपली भटकंती सुरू होते. डोंगरांवरती चढाई उतराई करणं, किल्ल्यांवरती भेटी देणं, दऱ्याखोऱ्यात फिरणं, याला सगळ्याला हायकिंग असं म्हटलं जातं. हे कुणीही करू शकतं. त्याला काहीच ट्रेनिंगची मोठ्या गरज नाही. पण ह्याच्यात पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही प्रस्थारोहण किंवा रॉक क्लाइम्बिंग करता, तो एक ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. जर तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग करायचंय, प्रस्थारोहण करायचंय, कड्या सुळक्यांवरती चढाई केली, तर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. त्याचा सराव केला पाहिजे, स्वतःला तसं बनवलं पाहिजे. त्याच्यासाठी सराव करून ते सगळं जमू शकतं. जमू शकत नाही असं नाही. तर धाडसी क्रीडा प्रकारे. आणि त्याच्या पुढे जाऊन हिमालयातली भटकंती, अति उंचीवरचं पदभ्रमण असेल किंवा पीक क्लाइम्बिंग, हे अजून वेगळं आहे. कारण त्या ठिकाणचे धोके वेगळे आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत, त्याच्यासाठीचं ट्रेनिंग वेगळं आहे. सगळं एखादी व्यक्ती हे सगळं जो करतो परिपूर्णपणे, मला वाटतं तो गिर्यारोहक.
तो गिर्यारोहक आहे. म्हणजे कधी कधी गल्लत होती. ट्रेकरला पण गिर्यारोहक म्हणलं जातं. तर मला काय वाटतं, कधी कधी मी अनेक माझ्या पत्रकार मित्रांशी किंवा यांच्याशी बोलत असतो की अरे, तबला वाजवायला मी शिकलो आणि माझी 2च वर्ष झाली, तर मी उस्ताद होईन का? मला कोणी उस्ताद म्हणेल का? जेव्हा माझे आयुष्य त्याच्यात जातं आणि मग मी त्या पदापर्यंत पोहोचतो, तेव्हाच मला उस्ताद म्हणलं. तसं माझ्या खेळात पण आहे. सरसकट गिर्यारोहक म्हणू नका कुणालाही. गिर्यारोहण करणारा ज्यावेळेस ते सगळं करून त्या लेवलला जातो, तेव्हा तो गिर्यारोहक होतो. तर हौशी सगळ्या गिर्यारोहकांना, ज्यांना गिर्यारोहक व्हायचंय, हौशी मंडळींना मी एकच सांगू शकतो, की गिर्यारोहण हे एक धाडसी क्रीडा प्रकार आहे. म्हणजे क्रीडा प्रकाराच्या पुढे जाऊन मी म्हणतो लाईफस्टाईल आहे. तर ह्याच्यामध्ये जरूर या. कारण ह्याचे फायदे वैयक्तिक तर आहेच, पण सोशली पण खूप आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल, तर नक्की त्याचं प्रशिक्षण घ्या. आणि त्याच्यासाठीच खरं तर गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन अँड जीजेएमची स्थापना आम्ही पुण्यामध्ये 2015 मध्ये केली. कारण ज्यावेळेस तुम्ही ते कुठलीही गोष्ट व्यवस्थित शिकून करता, त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकता. आणि म्हणूनच या सगळ्या चांगल्या जीवनशैलीचा, एका धाडसी क्रीडा प्रकाराचा समाजातल्या सगळ्यांपर्यंत प्रसार करायचा, यासाठी ही इन्स्टिट्यूटची स्थापना आम्ही केली. इथे मला आपल्या वाचकांना आणि आज हा कार्यक्रम जे सगळेजण बघतायत त्या प्रेक्षकांना आवर्जून सांगायचंय, की महाराष्ट्र शासनाने उमेशजींच्या गिर्यारोहणामधल्या या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना श्री शिवछत्रपती पुरस्काराने गौरवलेलं आहे. आज मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन आहे आणि या निमित्ताने रोहन प्रकाशनतर्फे होणारा गपशप दिलसे हा उपक्रम आणि पाषाणकर ट्रॅव्हल्स तर्फे होणारा ट्रॅव्हल टेल्स हा उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण उमेशजींची गप्पा मारतोय. मला थोडंसं तुमच्या पर्वतपुत्र शेर्पा या पुस्तकाकडे परत एकदा यायचंय. याच्यामध्ये तुम्ही शेर्पांची ओळख फक्त गिर्यारोहक म्हणून करून दिलेली नाहीये. त्यांच्या चालीरीती, त्यांचं खानपान, त्यांची संस्कृती या सगळ्याविषयी तुम्ही सगळी माहिती दिलेली आहे आणि ती हो. अतिशय इंटरेस्टिंग माहिती आहे. कारण आतापर्यंत असं असतं की सामान उचलणारे म्हणजे शेर्पा असा एक ज्यांना गिर्यारोहणातली फारशी माहिती नाही, त्यांचा एक समज झालेला असतो. थोडंसं मला शेर्पांच्या कामाबद्दलही जाणून घ्यायचं आहे, की काय-काय, कुठल्या-कुठल्या प्रकारची ते कामं करतात? जसं मगाशी नक्की. तुम्ही सांगत होता, की ते किचनही सांभाळतात, ते सामानही उचलतात, ते रस्ताही साफ करतात तुमच्यासाठी. तर त्याबद्दल थोडं सांगा ना? नक्की, नक्की. तर ते सांगताना मी थोडंसं काही फोटोंचा आधार घेतो. मगाशी हो. म्हटलं तसं ही एक शेर्पा विलेज आहे. आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वाटेवर जेव्हा जातो तेव्हा नामचे बाजार नावाचं हे गाव आहे. आणि मगाशी मी सांगितलं त्या समोरच्या आतल्या खोऱ्यामध्ये थांबे म्हणून गाव आहे. ते कामी शेर्पाचं आणि शेर्पा तेनसिंग यांचं गाव आहे. शेर्पा तेनसिंग आणि कामी शेर्पाचं गाव इथून अगदी 2 तासाच्या अंतरावर आहे. हे नामचे बाजार जे गाव आहे हे खूप सुंदर गाव आहे. अशा प्रकारची शेर्पांची गावं असतात. आणि हे मी एक स्लाइडमध्ये दाखवतो तुम्हाला, की शेर्पांचं किचन. तर हं. अतिशय वेगळ्या पद्धतीचे त्यांची सगळी भांडी असतात. त्यांचे म्हणजे थाळी मांडायची, म्हणजे आपण कसं केळीच्या पानावर मराठी पद्धतीने भोजन आपलं सगळं वाढतात पंक्तीमध्ये, तसं या हं. पितळच्या थाळ्या, त्याच्यात असलेले विविध प्रकारचे आकाराचे बाउल्स, अशा ह्याच्यात त्यांची ती जेवण मांडण्याची पद्धत पण खूप सुंदर आणि विलक्षण आहे. हे शेर्पांचा हा पारंपरिक पोशाख आहे. हा सणवार असले किंवा काही कार्यक्रम असला, तर यावेळेस हा पोशाख अगदी जरूर घातला जातो. या दगडावरती आपण जे मंत्र कोरलेले पाहतायत, तर हे शेर्पा लँग्वेज मधले, बुद्धिस्ट लँग्वेज मधले सगळे मंत्र आहेत. आणि हे सगळे मंत्र धार्मिक मंत्र आहेत. हे तुम्हाला अनेक ठिकाणी शेर्पा गावांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील. काय असतं, की यांची जी गावं हिमालयात आहेत, तर ती अति उंचीवर आहेत. 6 महिने ज्यावेळेस विंटरमध्ये या ठिकाणी पूर्णपणे स्नोफॉल होत असतो, सगळी बर्फाच्छादित असतात, तेव्हा ही मंडळी घरात असतात. आणि त्यावेळेस हे सगळं काम ती करतात. दगडांवरती हे मंत्र कोरणं, ते रंगवणं, अशी अनेक कामं ही करत असतात. शेर्पा ही लोक अतिशय श्रद्धाळू आहेत, खूप धार्मिक आहेत. ही सगळी बुद्धिस्ट लोक आहेत आणि अतिशय धार्मिक आहेत. लामा हे त्यांचे धर्मगुरू असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक उत्सव मॉनेस्ट्रीमध्ये, म्हणजे त्यांच्या देवळामध्ये साजरे होत असतात. तर त्याचं हे चित्र आपण पाहतोय. हा एक स्तूपाचा फोटो आहे. असे स्तूप ठिकठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आपल्याकडं भारतामध्ये सुद्धा सिक्कीम राज्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी तुम्हाला उत्तरेमध्ये, हिमालयामध्ये अशाच प्रकारचे स्तूप बघायला मिळतील. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे, मागे जे शिखर आहे ते एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या रूटवरचंच अहमदाबला म्हणून अतिशय सुंदर शिखर आहे. पण हा फोटो दाखवतोय ते जे प्रेयर फ्लॅग लावलेत ना, त्या अशा प्रकारचे प्रेयर फ्लॅग्स, की ज्या प्रत्येक फ्लॅगच्या प्रत्येक पानावरती मंत्र लिहिलेला आहे, धार्मिक मंत्र लिहिलेला आहे. आणि ते अशा ठिकाणी नेहमी बांधलेले असतात की ते वाऱ्याने फडफडत असतात.
आणि हे जितके वाऱ्याने फडफडतील तेवढा तो मंत्रोच्चार त्या संपूर्ण परिसरात होईल आणि ते सगळा तो परिसर पवित्र होईल अशी या सगळ्यांची भावना असते. त्यामुळे हिमालयामध्ये आम्ही ज्या वेळेस जातो म्हणजे जिथं अगदी चढाई करताना अवघड ठिकाण असेल म्हणजे खुंबू आईसफॉल जो पहिला एक डेथ झोन आहे एव्हरेस्टच्या रूटवरचा त्या ठिकाणी पण आपल्याला असे फ्लेअर फ्लॅग्स बांधलेले बघायला मिळतील. हा जो प्राणी आहे अनेकांना माहिती आहे याक. आता हा जो प्राणी कॉमनली काय होतं याक असंच म्हणलं जातं पण हा जो प्राणी समोर आहे तो याक नाहीये तर याकचा फिमेल म्हणजे नाक आहे आणि त्याच्यावर त्याच्यात छोटं पाडसं पण आहे. शेर्पांचा अगदी जीवाभावाचा सोबती आहे असं म्हणलं तर चुकीचं राहणार नाही कारण जसं आपल्या शेतकऱ्यांकडं प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी गाय गुरं असतात तसं प्रत्येक शेर्पा विलेज मध्ये तुम्हाला हा प्राणी बघायला मिळेल. अति उंचीवरचाच हा प्राणी शेर्पांना अनेक कामांमध्ये मदत करतो. दूध तर देतो त्याच्यापासून चीज बनतं पण सामान वाहून नेणार त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करतो. त्यामुळे एक वेगळा प्राणी आहे. ही शेर्पांची पुढची पिढी आहे. खूप विलक्षण अशी सुंदर मुलं अनेक ठिकाणी आम्हाला ट्रेकमध्ये दिसतात. आणि मगाशी मी जे सांगत होतो की तुमचा जो प्रश्न होता की शेर्पा काय काय करतात तर खरंच हिमालयातल्या मोहिमांमध्ये अनेक प्रकारची कामं तर करतातच पण आज खूप बदल झालाय. पूर्वी फक्त पोटर म्हणून काम करणारे शेर्पा आज अतिशय वेगळ्या प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये काम करू लागलेले मी स्वतः जवळून पाहिलेत. आज अनेक शेर्पा इतके पारंगत आहेत की इंटरनॅशनल माउंटेन गाईड म्हणून जगभरच्या पीक क्लाइम्बिंग मध्ये त्यांचा सहभाग वाढलाय. माउंटन रेस्क्यूअर म्हणून पण काही शेर्पा खूप चांगलं करिअर करतायत. पुढची पिढी शेर्पांची खूप बदलत चालली म्हणजे आता मी पण जाऊन पाहतो. मी ज्यावेळेस या सगळ्या क्लाइंबर शेर्पांबरोबर मी अगदी कामेर इथं पण विचारलं त्याचा मुलगा पुणे झाला म्हणलं अरे तू काय करणार आहे जे वडील 24 वेळा एव्हरेस्ट वरती जाऊन आले तर तू तू काय करतो तर तो काय करतो तर तो स्वतः कॉम्प्युटर सायन्स शिकवतात आणि मी जे पाहिलं ते प्रत्येक आता शेर्पा जे आधी जी कष्टाची कामं करतायत त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्या पुढच्या पिढीने खूप शिकावं आणि दुनियामध्ये जगामध्ये जे काही वेगवेगळे उद्योगधंद्याचे वेगवेगळे स्रोत आहेत त्याच्यामध्ये जावं. कारण निताताई हे जे काही ते करतायत तर ते नुसतं पैशासाठी करत नाही. मी पाहिलं त्या प्रत्येक शेर्पाला स्वतः गिर्यारोग आहे त्याला सुद्धा त्या पर्वतांवरती पोचायची आस असते म्हणजे फक्त तो पैसे मिळतात म्हणून करत नाही. कारण सांगू का ह्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. अनेक शेर्पा आपले प्राण गमावतात ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं कितीतरी मृत्यू शेर्पांचे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. 2014चा प्रसंग आजही माझ्या डोळ्यापुढे आहे. माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेस एक नाही 16 शेर्पांचा मृत्यू झाला आणि त्यांचे मृतदेह दिवसभर खाली येत होते आणि मी त्याचा साक्षीदार आम्ही पण काम करतो. खूप मोठा हिमप्रपात खंबू खोऱ्यामध्ये झाला आणि खूप चांगले शेर्पा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. तर अतिशय रिस्क घेऊन हे काम करतात पण नाईलाजाने त्यांना ते करावं लागतं कारण एका एव्हरेस्टच्या मोहिमेमधून सुमारे वर्षभराची त्यांची बेगामी होत असते. पण आज शेर्पा खूप वेगळ्या ठिकाणी आहेत. आज अनेक शेर्पा वेगवेगळे उद्योगधंदे करतात. अनेक शेर्पा डॉक्टर पण झालेत. अनेक शेर्पा आयटी मध्ये आहेत. अनेक शेर्पा जगभर अनेक देशात तुम्हाला शेर्पा बघायला मिळतील. मी त्याचा अनुभव घेतला. अमेरिकेत शेर्पा स्थिरावलेत. ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, फ्रान्समध्ये, इटलीमध्ये शेर्पा स्थिरावलेत. शेर्पा हेलिकॉप्टर चालवतायत. वैमानिक म्हणून काम करतायत. म्हणजे कुठलं क्षेत्र नाही. आज हे इतकी म्हणून मला इतकं त्यांच्याबद्दल म्हणजे काय माहिती माझ्या घरी माझी म्हणजे पत्नी म्हणते अरे तू काय तुझे शेर्पा म्हणजे तू तिथंच नेपाळमध्ये तू जन्मला होता मागच्या जन्मी काय तुझं नाते मला माहित नाही. पण मला शेर्पा म्हणलं की ती म्हणते सेकंड होम आहे तुझं म्हणजे तू इथं करमतच नाही तुला ते शेर्पा पुण्यात आले तरी मला काय सुचत मी फक्त त्यांच्यावर असतो त्यांच्या घरड्यात. मी रोहनच्या ऑफिसमध्ये पण मागच्या वेळेस काही माझ्या शेर्पा मित्रांना घेऊन आलो होतो आपल्याला आठवत अरे असेल. हो, तर अशी हो. विलक्षण लोक आहेत अतिशय सच्चे अतिशय विनम्र अतिशय कष्टाळू असे सगळे शेर्पा आहेत असं अगदी माझं प्रामाणिक मत आहे आणि अनेकांचं तेच असं. एक खूप वेगळा प्रश्न इथे आलाय, पण तो मला इथे जरूर विचारावासा वाटतोय. अनुजा जगताप यांनी प्रश्न विचारलाय, की माउंट एव्हरेस्ट हे एखादं पर्यटनाचं ठिकाण म्हणजे होऊ शकेल अशी काही भीती आहे का? नाही बरोबर आहे की आपण पाहतोय की मागच्या वर्षीच मीडियामध्ये जो फोटो घातला की एव्हरेस्ट वरती गर्दी ट्रॅफिक जॅम आणि हो. त्यामुळे झालेले मृत्यू म्हणजे 11 मृत्यू मागच्या वर्षी ही खूप एक वेगळी दुर्दैवी बाजू एव्हरेस्टची. पण सांगू तुम्हाला मी खरं सांगतो मी आता एव्हरेस्ट मध्ये मी जो 10 वर्ष एव्हरेस्ट पाशी जातोय. मी एव्हरेस्टला खूप जवळून पाहिलंय. खूप त्याचं माझं एव्हरेस्टचं पण एक वेगळं नातं आहे असं म्हणलं तर ते वावगं नाही. पण मला वाईट वाटतं ज्यावेळेस लोकांमध्ये अशा प्रकारचं काही चर्चा होती मीडियामध्ये चर्चा होते एव्हरेस्टवरती खूप मोठा कचरा आहे त्याची पण चर्चा खूप मोठी होती कारण एव्हरेस्टला वलय आणि ते राहणार आहे जगातला सर्वोच्च शिखर आहे कोणी त्याच्यापेक्षा वाढणार नाही तो त्याचं ग्लॅमर राहणार आहे आणि त्यामुळे तो कायम प्रसिद्धी होत असतो म्हणजे एव्हरेस्टवर काही घडलं आता परवा चीननी एव्हरेस्टवरती चढाई केली म्हणजे चुकीचं आहे म्हणजे काय दाखवायचं तुम्हाला लॉकडाऊन आहे तुमच्याकडून पण एव्हरेस्टला चढाई करता येते म्हणून तुम्ही चढाई केली
लॉकडाऊन मध्ये तुम्ही अरे सगळे चढू शकत होते, पण एक ते वेगळे, त्यामुळे त्याचं काही कौतुक जगात कुठंच झालं नाही. का चढाई केली तर त्यांना ते एव्हरेस्ट मोजून त्यांना नेपाळने मोजलेली उंची कमी आहे, आम्ही मोजलेली जास्त आहे, काहीतरी सिद्ध करायचा प्रयत्न झाला. ठीक आहे, तो भाग आत्ताचा नाहीये. पण एव्हरेस्टचं कमर्शियलायझेशन, खूप लोकांचं म्हणणं आहे की नाही नाही एव्हरेस्ट आता कुणी पण जाऊ शकतं, कुणी पैसे भरले 35-40 लाख दिले की मी एव्हरेस्टला जाऊ शकतो. तर बिलकुल तसं नाहीये. हा, पूर्वीच्या मनाने नक्की सोयी सुविधा वाढल्यात, पण एव्हरेस्टला 8,848 मीटर म्हणजे ज्या उंचीवरती जेट जम्बो विमानं उडतात त्या उंचीवरती तुम्हाला जायचंय, त्याच्यासाठी तुमच्यामध्ये खूप मोठं बळ पाहिजे. नुसतं हातापायात बळ नाही, तर तुम्हाला खूप मोठी मानसिक ताकद पाहिजे. खूप अवघड आहे ते. त्याच्याशिवाय ते शक्य नाही. खूप चॅलेंजेस आहेत त्या ठिकाणी. म्हणजे फक्त तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही एव्हरेस्ट, शेर्पा काही तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊन जात नाहीत. तुम्हाला चढायचंय त्या ठिकाणी. तुमच्या हातापायाने चढायचंय. तुमच्या मनामध्ये भीतीचा लवलेश पण नसला पाहिजे. कुठेतरी 1% जरी भीती आली, तर तुम्हाला त्या ठिकाणी अपयश तर नुसतं येणार नाही, पण त्या ठिकाणी तुमच्या जीवाला पण धोका आहे. त्यामुळे एव्हरेस्टमध्ये चॅलेंजेस कमी नाही झाले. हाच प्रश्न आपा शेर्पा म्हणजे कामी रितच्या आधी आपा शेर्पा, ज्याचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं 21व्या त्यांनी एव्हरेस्टवरती चढाई केलेलं, ते त्याला ज्याचं वलय होतं त्याचं रेकॉर्ड कामीने तोडलं. हा आपा पण बरं का योगायोगाने त्याच ठाणे गावचा, म्हणजे हे सगळे रेकॉर्ड होल्डर शेर्पा एकाच गावचे आहेत. त्या आपा शेर्पाला मुंबईमध्ये आम्ही गिरिमित्र संमेलनामध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळेस एकाने प्रश्न विचारला की आपा 21 वेळा तुम्ही शेर्पा म्हणून एव्हरेस्टवरती जाऊन आलात, तर आता तुम्हाला अगदी सोपवट असेल की इथं पोहोचलं की इथं जायचं. इथं तर आपाचं उत्तर मला वाटतं तुम्हाला आता या प्रश्नाला उत्तर दिलं. आपण सांगितलं अजिबात नाही. मला काय ते कळत नाही, ग्लोबल वॉर्मिंग तुमचं काय असतं मला कळत नाही. पण एक सांगतो, मी ज्यावेळेस पहिल्यांदा एव्हरेस्ट चढलो, त्याच्यानंतर मी आत्ता जे एव्हरेस्ट चढतोय, मला पहिल्यापेक्षा आत्ता अतिशय धोकेदायक आणि रिस्की वाटतंय. पूर्वी एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पण बर्फ होता आणि त्यामुळे मला आधार मिळायचा. आज तिथलं बर्फ कमी झालंय, वितळलंय. आता तिथला दगड उघडा पडलाय आणि तिथं चढताना खूप रिस्क वाटते. प्रत्येक वेळेस एव्हरेस्टचं नवीन रूप मी पाहिलंय आणि प्रत्येक वेळेस ते चॅलेंजिंगच आहे. हां, मला अनुभव मिळाला. त्यामुळे प्रत्येक वेळेस ती चढाई माझ्यासाठी थोडी सेफ झाली, पण त्यातला धोका नाही कमी झाला. 16 वेळा चढलेला बाबूचिरी शेर्पा, एव्हरेस्टवरती 16 वेळा चढला, ज्याचं अनेक वर्ष रेकॉर्ड मोडलं नव्हतं. त्या नेपाळमधल्या प्रसिद्ध बाबूचिरी शेर्पाचा मृत्यू दुर्दैवी अंत एव्हरेस्टच्या 2 नंबरच्या कॅम्पला हिमखाई म्हणजे क्रिव्हाइसमध्ये पडून व्हावा. त्यामुळे एव्हरेस्टचं चॅलेंजेस नाही कमी झालं. हा, कमर्शियलाइज झालं, पण बऱ्याच लोकांना वाटतं नाही मी पैसे भरले, तसं नाहीये. आणि त्या चुकीच्या ह्यानी काही लोक जातात, पूर्वतयारी न करता जातात. त्यांना वाटतं नाही आपल्याकडे पैसा, आपण थोडंसं फिटनेस 2 वर्षात केला, आपण एव्हरेस्टला जाऊ आणि एकदा एव्हरेस्टचा टिका आपल्याला लागला, एव्हरेस्टवर झालो, की मग आपल्याला बाकीचे त्याच्यामुळे मिळणारा मान मर्ताब, त्याच्यामुळे मिळणाऱ्या बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या मिळतील. या भावनेने अलीकडे जे काही थोडंसं क्लाइम्बिंग वाढलंय ते धोकादायक आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा अवेअरनेससाठी आम्ही लोक आणि अनेक लोक जगभर प्रयत्न करतात की असं करू नका. आपला मौल्यवान जीव घालू नका. एव्हरेस्टवरती जरूर चढाई करा, स्वप्न पहा, पण पूर्ण तयारीनिशी करा. त्याच्यासाठी तुम्ही 5,000 मीटर, 6,000 मीटर, 7,000 मीटर टप्प्याटप्प्याने शिखर चढाई करा. तुम्हाला स्वतःला तसं बळकट करा, समृद्ध करा, अनुभव संपन्न व्हा आणि मग त्या एव्हरेस्टवरती जरूर जा. आतापर्यंतच्या इतक्या मोहिमा आणि खरोखरच अनेक मोहिमा खूप अवघड आणि आव्हानांनी भरलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला माउंट एव्हरेस्टची मोहीम खूप अवघड वाटते, पण मध्यंतरी तुमच्या गिरीप्रेमीतर्फे जो फिल्म फेस्टिव्हल झाला होता, त्याच्यामध्ये कांचनजंगाची मोहीम ही तेवढीच थरारक होती. ह्या सगळ्या मोहिमांमध्ये अगदी संस्मरणीय अशी एखादी घटना किंवा एखादा प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे आता लोकांना? नक्कीच. एक खूप वेगळा प्रसंग आत्ताच कांचनजंगाचा तुम्ही उल्लेख केला त्याच मोहिमेत झाला. हं. मागच्या वर्षी 2019 मध्ये आम्ही कांचनजंगाची मोहीम केली. कांचनजंगा हे जे शिखर आहे, हे जगातलं 3रं उंच शिखर आहे आणि भारतात आज आपल्या ताब्यात असलेलं सर्वात उंच शिखर आहे. आपल्या जुन्या 100च्या नोटेवर मागे त्याचा फोटो आहे. या शिखरावरती पुन्हा एकदा 2012 सारखी मोठी नागरी मोहीम घेऊन जायचं ठरवलं आणि गिरीप्रेमींनी त्या दृष्टीने तयारी केली आणि एक 10 जणांचा संघ घेऊन आम्ही ती मोहीम केली. कांचनजंगा शिखर, आता काय झालं की सगळ्यांना एव्हरेस्ट माहिती आहे आणि ते साहजिक आहे. पण 8,000 मीटर मी मगाशी जो बॅरियर म्हणलाय ना, डेथ झोन आहे, ह्याच्यापेक्षा उंच जगामध्ये 14 शिखर आहेत आणि गिर्यारोहणाच्या परिभाषेमध्ये याला 48,000 असं म्हटलं जातं. त्या 14च्या 14 शिखरांवरती चढाई केलेल्या व्यक्ती जगामध्ये किती आहेत? तर 40च्या आसपास आहे. ह्याच्यात एकही भारतीय नाहीये. ह्याच्यावरती चढाई केलेला मिन्मा शेर्पा, जो पहिला नेपाळ मधला शेर्पा ज्यांनी 14च्या 14 शिखरे चढाई केली, तो सुद्धा कामेरीबरोबर मागच्या वर्षी पुण्यात आला होता. तर ही जी शिखरं आहेत, तर ह्या शिखरांवरती चढाई करणं अतिशय अवघड आहे. त्यातलंच कांचनजंगा एक आहे.
आम्ही 2012ची एव्हरेस्ट मोहीम केली, पुण्यात आलो होतो. अनेकांनी विचारलं, की "आता काय, आता झालं का? सगळ्यात उंच शिखरावरती चढाई झाली तुमची, मग आता थांबणार का तुम्ही?" तर त्याचं उत्तर होतं, "नाही. आम्ही थांबणार नाही. आम्ही एक मोठं स्वप्न पाहिलं. या 14 शिखरांवरती एकही भारतीय आजपर्यंत जाऊ शकला नाही. तर आपण गिरीप्रेमी म्हणून टप्प्याटप्प्याने त्याच्यावरती मोहिमा न्यायच्या." आणि तो अष्टहजारी प्रवास मोहिमांचा सुरू झाला. आणि 2012 नंतर आम्ही 2013 मध्ये लोत्से जगातलं 4थं उंच शिखर ती मोहीम घेतली. ती मोहीम यशस्वी झाली. 14 मध्ये माउंट मकालू जगातलं 5वं उंच शिखर आहे. त्या मोहिमेमध्ये पण यश मिळालं. आणि 2015 मध्ये तुम्हाला माहिती आहे, नेपाळमध्ये खूप मोठा भूकंप झाला आणि माझी सगळी टीम त्या ठिकाणी 15 दिवस आम्ही अत्यंत दुर्गम भागात त्या ठिकाणी रेस्क्यूचं काम करत होतो. 2016 मध्ये 2016 मध्ये आम्ही चोयू धौलागिरी अशी जोड मोहीम केली. चोयू हे शिखर जगातलं 6वं उंच शिखर आहे तिबेटमध्ये आणि धौलागिरी नेपाळमध्ये जगातलं 7वं उंच शिखर. या दोन्ही मोहिमा सक्सेसफुल झाल्या. आणि 2017 मध्ये माउंट मनासू जगातल्या 8व्या उंच शिखराची मोहीम ती पण यशस्वी झाली. त्यानंतर आम्ही 2018 मध्ये थोडी विश्रांती घेतली, कारण 19 मधली कांचनजंगा मोहीम मोठ्या प्रमाणात करायची होती आणि ती ठरली. या कांचनजंगा मोहिमेमध्ये खूप वेगळी गोष्ट घडली. अतिशय दुर्गम ठिकाणी हे शिखर आहे आणि हे शिखर चढायसाठी पण खूप अवघड आहे. म्हणजे कसं आहे अवघड? तर तुम्ही म्हणाल एव्हरेस्ट पेक्षा किती अवघड आहे? खरं तर सांगू का? मी कुठल्याच एका पर्वताची दुसऱ्या पर्वताशी तुलना करू शकत नाही. करता पण येत नाही कुणाला. कारण प्रत्येकाचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला आज सांगतो, की एव्हरेस्टवरती चढाई केलेली व्यक्ती, त्याला 6000 मीटरचं एखादं आपल्या भारतातलं शिखर पण अवघड जाईल. आणि ते तो कसं चढतोय, कुठल्या मार्गाने, कुठल्या वातावरणात चढतोय, त्यावेळेस काय परिस्थिती होती, हे सगळं त्याच्यासाठी खूप मॅटर करतं. पण कंचनजंगा शिखर जेव्हा आमच्याकडनं ती मोहीम यशस्वी झाली आणि त्यानंतर माझ्या टीममध्ये 6 जण अशी होती, की ज्यांनी पूर्वी एव्हरेस्टवरती चढाई केली होती. त्यांनी मला खाली आल्यावर सांगितलं, "मामा, कंचनजंगा एव्हरेस्टपेक्षा 3 ते 4 पटींनी अवघड वाटला आम्हाला." त्याचा शेवटचा टप्पा तर ते म्हणले, हिलरी स्टेप जी एव्हरेस्टला आहे, की जी शेवटच्या टप्प्यात 8000 मीटरला तुम्हाला प्रस्तावरून रॉक क्लाइम्बिंग करायला लागतं आणि ते खूप अवघड आहे त्या ठिकाणी करणं. हिलरीनी ते केलं म्हणून त्याला हिलरी स्टेप नाव दिलं. तर माझी टीम म्हणली, अशा 25-30 हिलरी स्टेप आम्ही तिथं क्लाइम्ब केल्या. तर या शिखरावरती शेवटच्या दिवशी चढाई करताना एक खूप गंभीर प्रसंग घडला. म्हणजे 14 तारखेला माझ्या टीममधल्या 10च्या 10 जणांनी अंतिम शिखर चढाई सुरू केली आणि 15 तारखेच्या पहाटे माझ्या टीममधले सगळे जण पहाटे 5:30 ते 6:30 वाजता कंचनजंगाच्या शिखर माथ्यावर पोहोचले. 10 वेळा भारताचा तिरंगा फडकला. कंचनजंगा मोहिमेच्या 1953 नंतरच्या गिर्यारोहण मोहिमांच्या इतिहासामध्ये एवढं मोठं घवघवीत यश पहिल्यांदा मिळालं. आम्ही जाईपर्यंत कांचनजंगावरती फक्त 360 लोकांनी चढाई केली होती आणि तोपर्यंत एव्हरेस्टवरती जगभरातून 7,000 लोकांनी चढाई केलेली आहे. गुगलवर तुम्ही सर्च केलं तर समजेल. ही सगळी लोकसंख्या किंवा चढाई केलेली संख्या लोकसंख्येच्या जगाच्या तुलनेत खूप कमी आहे. पण हे जेव्हा झालं त्यानंतर एक वेगळं घडलं, की आमच्या बरोबर पश्चिम बंगालमधले जे गिर्यारोहक, जे 50 दिवस आमचे जीवाभावाचे दोस्त बनले, आमच्या बरोबर होते. ती एक वेगळी तुकडी होती. त्या संघातल्या 4 गिर्यारोहकांना एक अतिशय दुर्दैवी प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला आणि त्यातल्या 2 गिर्यारोहकांचा शेवटच्या टप्प्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. खूप वाईट वाटलं आम्हाला. आम्ही खूप प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा, पण नाही वाचवू शकलो. पण एक समाधान आम्हाला लाभलं, की उरलेले 2 जण जे माझे मित्र रुद्र आणि रमेश म्हणून, त्यांना माझ्या संघाने 8,000 मीटरच्या उंचीवरनं रेस्क्यू करून माझ्या संघातले सगळे शेर्पा आणि मेंबरनी रेस्क्यू करून शेवटच्या कॅम्पवर आणलं. 7,500 मीटरवरती त्यांना औषधं देणं, त्यांना संपूर्ण स्वतः थकलेला असताना सबमिट करून आल्यानंतर पूर्ण ड्रेन होतात. तेच त्यांना माझ्या टीममधल्या डॉक्टर सुमित मांदा त्यांना इंजेक्शन दिलं. जितेंद्र गवारने त्यांना ऑक्सिजन दिला आणि सगळ्या टीमनी त्यांना कॅरी करून 2 दिवस खाली आणलं. त्यामुळं हे दोघं जिवंत आहेत. रमेशच्या आज हाताच्या 10 बोटांपैकी 8 बोटं कापायला लागलीत फ्रॉस्टबाईट होऊन. रुद्रची 4 बोटं कट केलीत, पण त्यांचे जीव वाचले. तो जो काही प्रसंग घडला तो पण मी विस्ताराने नंतर एका ठिकाणी लिहिला आहे. कांचनजंगाचं पण एक पुस्तक आम्ही लिहितोय, त्याच्यात तो पुढे येईल आणि रोहनकडनंच त्याचं पण प्रकाशन होणार आहे. मला रोहनजींनी सांगितलंय. तेव्हा हो. वाचकांना त्या सगळ्या गोष्टी त्यात अनुभवायला मिळेल. पण परत सांगतो, या सगळ्यामध्ये शेर्पांचा जो सहभाग असतो, त्यांचं जे बरोबर. योगदान असतं, ते हो. सगळंच विलक्षण असतं आणि हे सगळं मी भरभरून लिहिण्याचा प्रयत्न पर्वतपुत्र शेर्पा या पुस्तकामध्ये केलाय. नाही, मी अगदी जरूर सगळ्या वाचकांना सांगेन, की पर्वतपुत्र शेर्पा हे जरूर वाचा. कारण खरोखर शेर्पा काय आहेत हे आपल्याला ह्या पुस्तकामधून कळतं. उमेशजी, आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलोय. आपल्याकडे अगदी 2 मिनिटं आहेत. पण आज आपण ज्या दिनविशेषाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला, एव्हरेस्ट डेच्या निमित्ताने, तुम्ही नेहमी एक गोष्ट सांगता, शेर्पांची इंटिग्रिटी किती असते गिर्यारोहणामधली.
तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांनी जेव्हा शिखर पादाक्रांत केलं तेव्हा एक रहस्य त्यांनी कायम आयुष्यभर सांभाळलं. त्या गोष्टीवरती आपण ह्या कार्यक्रमाचा समारोप करू. ते सांगा आणि आपण समारोप करू. नीताताई, नक्की. शेर्पांबद्दल बोलताना खरंच मला वेळ कमी पडेल इतकं माझ्या आठवणी आहेत, पण वेळेचं भान ठेवलंच पाहिजे. अजून एक याच निमित्ताने गोष्ट सांगायची मला की 1953 सालापर्यंत, म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा मानवी पाऊल एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर पडलं तोपर्यंत या शेर्पांना कुली म्हणून म्हणलं जायचं, म्हणजे भारवाहक, पोटर असं त्यांना वागणूक मिळायची. पण शेर्पा तेनसिंग यांच्या पराक्रमानंतर या लोकांकडे, या जमातीकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांना शेर्पा या नावाने आदराने ओळखलं जातं. आज शेर्पांकडे खूप आदराने सगळा समाज बघतो. आणि हे सगळं कुणामुळे घडलं, तर हे सगळं शेर्पा तेनसिंग यांच्या अचाट पराक्रमामुळे घडलं, याच्यात अतिळ मात्र शंका नाही. पण ते एकट्या माणसामुळे का नाही, तर अनेक शेर्पांनी, म्हणजे त्याच्या आधी अनेक शेर्पांनी खूप मोठं काम केलं. अनेक शेर्पा आहेत, पण निमित्त ठरले शेर्पा तेनसिंग. त्यांना ते भाग्य मिळालं आणि त्यांनी तो क्षण सत्यात उतरवला. ज्यावेळेस 1953 साली 29 मेला आजच्या दिवशी एव्हरेस्टवरती जेव्हा या दोघांनी चढाई केली, सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग, तिथं ते आजपर्यंत हे गुपित राहिलंय. या दोघांनी ते गुपित सांभाळलं, म्हणजे आज दोघे नाही आहेत या जगामध्ये. पण तुम्हाला सांगतो, कुणीतरी त्यांच्या दोघांपैकी एक जण हा पहिला शिखर माथ्यावरती पोहोचला. बरोबर. पण या दोघांनी ठरवलं की आपण शेवटपर्यंत कुणालाही ते सांगायचं नाही, कितीही प्रयत्न आले तरी सांगायचं नाही, आणि ते शेवटपर्यंत त्यांनी गुपित पाळलं. का पाळलं, तर जो कोणी पहिला पोहोचला, म्हणजे अंतराळवीर बघा, जो पहिला पोहोचला त्याचं नाव झालं. जो कोणी पहिला पोहोचला हे जर नाव डिक्लेअर झालं असतं तर नक्की त्या दुसऱ्याचं महत्व, कारण तो दुसराच असतो, आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रात. पण या गिर्यारोहणामध्ये खरं सांगू का नीतूताई, तो पहिला आणि दुसरा ही शर्यतच नसती. हे यश असतं ना, हे त्या दोघांचं नसतं. हे अगदी पुण्यापासून, म्हणजे बेसकॅम्प पासून काम करणाऱ्या अनेकांचं असतं ते यश. त्या यशाचे भागीदार सगळे असतात. त्यामुळे त्या दोघांनी ठरवलं की नाही, आपण सांगायचं नाही. आणि मला वाटतं हे किती मोठं त्यांनी गुपित त्यांच्या बरोबर ठेवलं. आणि कोण ठेवू शकतो, तर मला वाटतं, परत वाटतं की हे गिर्यारोहणामुळे जे काही तुमच्यामध्ये सगळं डीएनए मध्ये सगळं भरलं होतं ना गिर्यारोहणामुळं, की गिर्यारोहण तुम्हाला टीम स्पिरिट शिकवतं, गिर्यारोहण तुम्हाला माणूस पण शिकवतं, कारण हे गिर्यारोहण आम्ही निसर्गात करतो. त्यामुळे जे काय तुम्हाला धाडसी बनवतो, तुम्हाला पराक्रमी बनवतो, तुम्हाला मानसिकदृष्ट्या फिट बनवतो, तुमच्याचं नेतृत्व गुण संपन्न करतं, इतके असंख्य गोष्टी गिर्यारोहण होतात. तर ह्या गिर्यारोहणाचं टीम स्पिरिट, या गिर्यारोहणातलं जे मैत्र होतं ना त्यांचं, त्याचं एक विलक्षण उदाहरण आहे. तर हे खरंच तुम्ही आठवण करून दिली, पण हे खरंच एक खूप विशेष आहे या दोघांबद्दल. अगदी खरंय. आणि मला वाटतं हा संवाद आपण ह्याच त्यांच्या इंटिग्रिटीवरती थांबूयात. शेर्पांना खरोखरच मानवंदना आहे ते जे काम करतायत त्या संदर्भात. आणि तुम्ही शेर्पांना पुढे आणताय याच्याबद्दलही तुमचंही कौतुक. धन्यवाद. नाही, नाही, धन्यवाद. मी परत एकदा मला रोहनजींचे, प्रदीपजींचे, रोहन प्रकाशनच्या सगळ्या टीमचं, तुमचं सगळ्यांचं, नेतं तुमचं आणि पाषाणकर टू ट्रॅव्हल ट्रेलचा मनापासून मी आभार मानतो. खरंच एक वेगळा विशेष कार्यक्रम तुम्ही, म्हणजे मला खरंच धन्यवाद देऊ नका. माझं कर्तव्य समजतो मी या सगळ्या गोष्टी सांगणं किंवा लिहिणं. कारण या शेर्पांनी खूप भरभरून आम्हा सगळ्या गिर्यारोहकांना दिलंय, तेव्हा आमचं खरंच कर्तव्य आहे. पण या आज एव्हरेस्ट डेच्या निमित्तानं, दिनाच्या निमित्ताने तुम्ही खूप छान औचित्य घडवून आणलं. त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि सगळ्या वाचकांना, सगळ्या साहसप्रेमींना आणि सगळ्या आत्ताच्या प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा मनापासून एव्हरेस्ट दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.